काय तमाशा चालू इथे? सांगतो ना, सांगतो. बरं झालं तू आलीस. अगं मी एका पेशंटला तर डिस्चार्ज दिला. हा कोण कुठला आलेला मुलगा आहे, तो मला क्वेश्चन करतोय. मला डॉक्टर दुष्यंत वाघमारेला, द डीन ऑफ दिस हॉस्पिटल. हा म्हणतो नाही द्यायचा डिस्चार्ज. अरे आहे कोण, काय लायकी काय याची? नाही सर, माणसाची लायकी मोजायचं परिमाण तुमच्यासाठी पैसा असू शकेल, पण माझ्यासाठी माणसाचा स्वभाव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तुम्ही तर खूप गरीब निघालात सर. नाही म्हणजे ज्या डीन पदाच्या जोरावरती तुम्ही एका गरजू माणसाला हॉस्पिटलमधून बाहेर जायला सांगताय ना, माणूस म्हणून किती खालच्या दर्जाला गेलात तुम्ही. अहो सर, तुम्ही त्या पेशंटकडे ना डीन म्हणून नका बघू, डॉक्टरच्या नजरेने बघा. सर, डॉक्टर ना फक्त पेशंटला बरं करण्यासाठी डॉक्टर बनतो. आपला पेशंट लवकरात लवकर बरा व्हावा, त्याचं आरोग्य सुधारावं हा ध्यास असतो त्या डॉक्टरला. आणि तुम्ही काय करताय आता? ट्रीटमेंट अर्धवट सोडून फक्त त्यांच्याकडे भरायला पैसे नाहीयेत म्हणून तुम्ही त्यांना बाहेर जायला सांगताय. काय सर? अहो सर, पेशंट करता डॉक्टर म्हणजे देव असतो, देव. आणि हॉस्पिटल हे एक मंदिर असतं. सगळे प्रयत्न करून थकल्यावर, अगतिक झाल्यावर ती माणूस जसा मंदिरात देवाकडे आशा घेऊन जातो ना, सर तसे पेशंट येतात तो डॉक्टरांकडे आशा घेऊन. सर त्यांना खात्री असते की आपण इथे आल्यानंतर आपले सगळे दुःख, यातना, विकार याचं निवारण होणार आहे. आणि देव त्याच्या लेकरांना कधीच निराश नाही करत. पण काय ना सर, म्हणजे जे तुमच्यासारखे लोक असतात ना, जे फक्त पैशाचा विचार करतात, त्यांना देव तर नाही बनता येणार. हो, पण निदान माणूस तरी बना. एका जीवाची किंमत जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान असते. हे लॉस, प्रॉफिट, कॅल्क्युलेशन्स याचाच फक्त विचार करणाऱ्या लोकांना काय कळणार? Just stay in your limits, okay? Just stay in your limits. या ट्रस्टीच्या शिफारसीमुळे तू इकडे काम करतोस हे लक्षात ठेव. नाही तर तुझी या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची तर सोड रे. इतक्या रेप्युटेड हॉस्पिटलमध्ये डोळे वर करून बघण्याची सुद्धा लायकी नाहीये. गद्या तुझ्यासारखे हजार कुत्रे रस्त्यावर उभे असतात आवाज असून आयुष्यात एकदा तरी या हॉस्पिटलमध्ये काम करता यावं म्हणून. त्यामुळे आम्ही तुमच्या समोर जे तुकडे फेकतो ना, ते गप गुमान गिळायचे. आणि जमत नसेल ना ते इकडनं फेकून जायचं. कळली लायकी स्वतःची. कसला माज आहे रे तुला? कसला माज आहे? कोणा समोर दाखवतोयस? कशासाठी? मला सांग, आहेस कोण रे तू? उद्या हेला यू. माझा मुलगा आहे तो. काय तू काय बोलतेस? कळतंय का तुला? पूर्णपणे पूर्णपणे. डॉक्टर विशाल पाटील या सौदामिनी दंडवतेचा मुलगा आहे.
आणि DND हॉस्पिटलचा होणारा मालक येतो. काय विशाल सर सौदामिनी मॅडमचा मुलगा आहे? तेच ना, इतक्या दिवसात कळलंच नाही ग आपल्याला. आतापर्यंत आपण त्यांना OPDचे डॉक्टर समजत होतो, पण विशाल सर तर या हॉस्पिटलचे मालक निघाले. सर, सर प्लीज तुम्ही शांत व्हा सर. सरस्वती, कसा शांत हो मी? हा, सांग ना, कसा शांत हो? बघितलंस ना ती बाई बाहेर काय म्हणाली? काय गरज होती सगळ्यांसमोर हे सगळं बोलायची? सर नका ना विचार करू आता. कधी ना कधीतरी सगळ्यांका कळणारच होता या. अगं पण ती ही वेळ नव्हती ना. रादर कुठलीच वेळ योग्य नव्हती. आणि तुला माहितीये मला नाही आवडत हे सगळं. ती बाई माझी आई नाही होऊ शकत. सर आय एम सो सॉरी सर. म्हणजे सर माझ्याकडनं जी काही चूकभूल झाली असेल ना सर, प्लीज मला माफ करा सर. मला माहीतच नव्हतं की तुम्ही सौदामिनी मॅडमचं. सर हे बघा, जे काही मी तुम्हाला बोललो असेल ना ते सगळं विसरून जा सर. तुम्ही सगळं विसरून जा. आणि हे बघा, आता ना फक्त तुम्ही शब्द टाकायचा आणि ह्या पोटेनं झेलायचं, एवढंच. हां, फक्त माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्यात ना त्या प्लीज तुम्ही सौदामिनी मॅडमला सांगू नका सर. हवं तर मी पाया पडतो सर. सर ऐका ना माझं सर. सर प्लीज सर, काय तुम्ही प्लीज पहिल्यांदा ना सर म्हणणं बंद करा. काय करताय तुम्ही? काय चाललंय वेडेपण? सरस्वती, पाहिलंच ना हे काय करताय? हा असा काटेरी मुकुट घेऊन नाही फिरायचंय मला. जुलमाचा रामराम नकोय. मला नाही आवडत हे सगळं. सर ऐका ना सर, प्लीज जे काही झालं ते सगळं प्लीज विसरून जा सर. तुम्ही माझं ऐका सर. सर तुम्ही हे सगळं सौदामिनी मॅडमला प्लीज सांगू नका सर. पोटे सर प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज मला सर नका म्हणू. ठीक आहे, मी नाही म्हणणार तुम्हाला सर, नाही म्हणणार. पण तुम्ही सौदामिनी मॅडमला नका सांगू सर. सर आय एम सॉरी. आत्ता जा तुम्ही. ते प्लीज सौदामिनी सर प्लीज तुम्ही आत्ता जा. ठीक आहे प्लीज. सौदामिनी, ये चीटिंग मी. आवाज खाली. नाही होणार आवाज खाली. नाही होणार आवाज खाली. तू फसवलंस ग मला का? अरे इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली होतीस तू इतकी वर्ष? लाजा नाही वाटलं तुम्हाला असं करताना? म्हणजे आपलं दोघांचं लग्न होण्या अगोदर ऑलरेडी एक मुलगा होता. या अर्थी आपल्या लग्न अगोदरही तुझं एक लग्न झालं होतं. नाही का? हा मुलगा असाच कुठून तरी. दुष्यंत, ओरडू नकोस. एकतर स्वतः चूक करायची आणि दुसऱ्याला गप्प करायचं, असं जमतं कसं आहे? सांग ना मला, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस? मला तुला सांगण्याची काहीही गरज वाटली नाही म्हणून. आणि तसंही तुझ्याशी लग्न करून मी तुझ्यावर उपकारच केलेत. जर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं ना
तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा तू डीन झालाच नसतास. कळलं? तू काही पण बोल. नाही आता तू वाटेल ते बोल ग, पण तू मला फसवलंयस हे खरं. आणि आता सौदामिनी, हे कारण मला आणि कोर्टालाही आपला डिवोर्स करण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही पाणी प्या. सरस्वती, नकोय मला. या हॉस्पिटलमध्ये मी आता नाही थांबू शकत. सर असं कित्या बोलतात सर तुम्ही मला वचन दिलेलं ना की मी हॉस्पिटल सोडून खयच जाणार नाही म्हणा. आणि असं पण म्हणाला होता की तुझ्यासाठी थांबतो. मग आता तुम्हीच वचन मोडतास. नाही पळून जाणार मी माझ्या प्रॉब्लेम्स पासून दूर. जमिनीत पाय रोवून भक्कमपणे उभा राहीन मी त्यांना फेस करायला. फक्त तुझ्यासाठी नाही जाणार मी हे हॉस्पिटल सोडून. सर पेशंट आलेत, आपण ओपीडी सुरू करूया का? मी नाही. 5 मिनिटात सर येतात. सर प्लीज सर, आता या क्षणापुरता सगळा विसरा आणि तुमच्या प्रायोरिटीकडे लक्ष द्या. तुम्हीच म्हणतात ना आपलं काम ही आपली प्रायोरिटी असता म्हणा. पेशंट तुमची वाट बघतात सर. थँक्यू सरस्वती. मी आलो. काय सांगणार आहेस कोर्टामध्ये? सगळ्यांनी जे ऐकलंय ना तेच. ठीक आहे, मग मी ते सांगेन जे कोणीही ऐकलेलं नाही. म्हणजे मला कोणी आणि कसं चीट केलंय ते सांगेन. तुझ्या आणि गौतमीच्या अफेअर बद्दल कोर्टात सांगेन. तू कसा तिच्यासाठी अवैध कारभार करतोयस हॉस्पिटलमध्ये, एक्सपायर्ड मेडिसिन्स विकतोयस. तुला काय वाटलं मला हे सगळं माहित नाही? आणि हे सगळं जर मी कोर्टात सांगितलं तर तुझी तर वाटच लागेल ना रे. तुझी आणि तिची बदनामी करण्यासाठी इतकं इनफ आहे ना. तुझं डीन पद तर निघून जाईलच, मीडियामध्ये बदनामी होईल आणि बाहेर तुला कोणी डॉक्टर म्हणून ओळखणार नाही. हा, करू कंप्लेंट? बाप रे, नाही म्हणता म्हणता इथे तर वेगळाच पत्ता ओपन झालाय. ही सौदामिनी जाऊन उड्या मारत होती ना. श्रीमंतीचा माज होता हिला. पण प्रत्येकाची एक दुखरी बाजू असतेच, तशी हिची पण निघाली. हा विशाल चक्क हिचा मुलगा आहे. इरा, मम्मा अगं तू इथे कशी? इरा तू बरोबर बोलत होतीस. तुझी चॉईस एकदम परफेक्ट निघाली. कशाबद्दल बोलते? ह्या
अगं मी तुझ्या या व्ही बद्दल बोलतेय. या व्ही बद्दल म्हणजे? अगं व्ही बद्दल म्हणजे तुझ्या विशाल बद्दल. अशी काय करते? तुझी निवड A1 आहे हिरा. अगं मम्मा तू कशाबद्दल बोलतेस मला काही कळत नाहीये ग. हिरा हे बघ, आता काहीही झालं ना तरी मी तुझं आणि विशालचं लग्न लावून देणार म्हणजे देणार. आणि तेही तुमच्या फायनल एक्झाम झाल्या की लगेच. अगं पण हे कसं शक्य आहे? म्हणजे तुला तर विशाल आवडत नाही, त्याचं नाव काढल्यावर सुद्धा तुला राग येतो, मग आज हे काय नवीन? मम्मा तू मला एप्रिल फुल्स नाही करत आहे ना? अगं नाही, अजिबात नाही. आणि तो त्या सौदामिनीचा मुलगा आहे हे कळल्यानंतर तर अजिबातच नाही. काय? सौदामिनी ती कोण आहे? दिस इज माय पर्सनल मॅटर. तू यात पडू नकोस प्लीज. ती वयो विशालला घेऊन गेली. ह्या आपल्या कॉलेजच्या ओनर मॅडम आहेत. हिरा अगं तुझा विशाल एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा ओनर होणार आहे. गडगंज श्रीमंत आहे तो. आहेस कुठे तू? अगं काय बोलतेस तू? मला विश्वास बसत नाहीये. विश्वास ठेवावा लागेल. आणि हिरा तू या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची भावी मालकीण होणार आहेस. मला माहिती होतं शेवटी तू माझी मुलगी आहेस. तुझी चॉईस परफेक्ट असणारच. आय एम सो हॅपी. I can't believe it. हो ग, कळलं मला. पण हे खरंच खूप अनाकलनीय आणि अनपेक्षित होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या ओनरचा मुलगा आहे विशाल, पण किती साधा आहे. आणि त्याला हे सगळं कळून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही आव नव्हता. आणि म्हणूनच तो हॉस्पिटल सोडायला निघाला होता ना? होय बाबा. भयो, तुला हे सगळं आधीपासून माहिती होतं ना? मग मला का नाही सांगितलंस बाळा? बाबा विशाल सरांका तर आवडला नसता. शेवटी ती त्यांची पर्सनल गोष्ट असा ना. खरंय. आणि ही गोष्ट काय सांगत बसण्यासारखी नव्हतीच. स्वतःच्या आईक ते आई मानत नाही. म्हणजे त्याचं कारण पण तसा म्हणा. सौदामिनी मॅडम त्यांना लहानपणी सोडून गेल्या. एका आईची किती गरज असतं आपल्या मुलांक. पण स्वार्थापायी आपल्या जीवाचा विचार न करणाऱ्या आईचा विचार आता विशाल सर कसा करतले सांगा ना बाबा. हे सगळंच खूप वाईट आहे का? अशा गोष्टी चार भिंतींच्या आत राहिलेल्याच पर्याय. आणि हे सगळं मोकल काकूंच्या ड्रामाच्या वेळीच घडलं. म्हणजे एका आईची आणि तिच्या मुलांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न असा मुलगा करतोय ज्याची आई एकेकाळी त्याला टाकून गेली होती. देव पण असे खेळ का खेळतो ना कळत नाही. सर आत येऊ? हा विशाल, ये ना. हा सरस्वती, अमितचा फोन आला होता. तो भेटायचं म्हणतोय. सर आपण त्यांना संध्याकाळी भेटणारच आहोत. ठीक आहे, मी निघतो आता. मला ओपीडीत जरा काम आहे. विशाल, काय झालं सर? बोला ना. नाही काय नाही. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. ठीक आहे, पेपर्स तर ओके, बट आपण प्रॉपर्टी बघायला कधी जाऊ शकतो? 2 दिवसानंतर. 2 दिवसात? उद्या का नाही?
अहो उद्या मोकल काकूंचा अंत्यसंस्कार असतात ना. मोकल काकू ना देव माणूस होत्या. मी गावासून हयल्यावर त्यांनीच माका आधार दिला. पण तुमका माहितीया, उठता बसता जेवताना फक्त तुमची आठवण काढायच्या. माझ्या अमितला या आवडता, माझ्या प्रभातची ही आवडती भाजी असा सतत तुमचाच ना. तुमचे लहानपणीचे किस्से आमका सांगायचा. रोज रोज ताच ताच, पण रोज नव्या उत्साहाने सांगायच्या. हा तुमची खेळणी पण अजून जपून ठेवली आहेत. तुमचे बाबा लवकर गेल्यावर मोकल काकूंनी एकट्यान तुमका वाढवल्यान ना. मग तुम्ही खूप मार खाल्ला असात ना. आणि त्या काम करून तुमका वाढवत होत्या बोलल्यावरती त्यांचं दुर्लक्ष झालं असत ना तुमच्याकडे. अजिबात नाही. तिचं आमच्याकडे प्रत्येक क्षणी लक्ष असायचं. आम्ही कधी चुकलो तर ओरडायची फक्त, पण आमच्यावर कधीच हात उचलला नाही तिने. माझ्यावर तर खूपच जीव होता तिचा. ए नाही या, आईचं माझ्यावर जास्त प्रेम होतं. मी 5वीत असेपर्यंत पुढ्यात घेऊन झोपायची मला ती. माझ्या लहानपणी मी आजारी असताना कडेवर घेऊन एकटीच अंधारातून हॉस्पिटलमध्ये गेली होती ती. हॉस्पिटलमधून मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा मामाने हा फोटो काढला होता. आणि हा फोटो मी शाळेत पहिल्या दिवशी गेलो होतो ना, तो फोटो आहे. आई खूप रडली होती त्या दिवशी. आणि अशा माऊलीक तुम्ही एकटीन सोडून निघून गेलात. मागे वळून पण बघितलं नाहीत ती कशी काय करता, जिवंत असा की नाही. अहो फक्त पैसे पाठवले म्हणजे आपल्या मुलांचं कर्तव्य पूर्ण होतं असं असता काय कुठे. त्यांनी एकट्यान तुमका आई आणि बाबा दोन्ही बनून तुमका सांभाळल्यान ना. मग हे तुम्ही दोघं असून बिचारे एकट्या आईक तुम्ही सांभाळू शकला नाही. हो आपली आई तिचं अख्खा आयुष्य पोरांच्या वाटोळी घालवता. आणि मुलं मोठी झाली की मग ती का एकटीक सोडून वाऱ्यावर निघून जातात. मागे वळून पण बघत नाही. हो ती बिचारी माऊली तुमका रोज फोन करायची, दिवस रात्र तुमच्याशी बोलायची, तुमची तुमच्या मुलाबाळांची रोज चौकशी करायच्या. पण तिचा आम्हाला कधीच फोन आला नाही. आय मीन ऍक्च्युली आम्हालाच वेळ नसायचा. तास तर तुमका वेळ नव्हता हो. पण तुमच्या आठवणीत त्या आमका त्यांची मुलं कशी चांगली आहेत, किती काळजी घेतात त्यांची, या दाखवून दिवस रात्र खोटा खोटा फोन करायचा, तुमच्याशी बोलत बसायचं. आणि आमका तर खरा वाटायचा. पैशाच्या पलीकडे माणसात मनही असतं. आणि म्हणानच त्या मानसिक गर्तेत गेल्या होत्या. अहो तुमच्या सध्या एका फोनने तर बऱ्या झाल्या असत्या, पैसे पाठवून नाही. पण पैशांची पट्टी डोळ्यावर बांधलेल्या तुमच्यासारख्यांका काय करणारा. माया, ममता, प्रेम काय असता का. तुमका जरा तरी कळता तुम्ही किती मोठा पाप केलाय ता. अहो ज्या माऊलीन तुमका बोलूक शिकवलंय आणि तिच्याशी बोलूक तुमच्याकडे 2 मिनिटं नव्हती. प्रश्न वेळेचा नाही, प्रायोरिटीचा असा. असाच आवड तर मिळत सवड. वेळेत माणसांका वेळ नाही दिला ना तर मग वेळ अशी हातातनं निघून जाता. आणि माणसा पण. आम्हाला तिला फक्त एकदा शेवटचं बघता येईल का. हो नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे जर तुमका तुमच्या आईक भेटूचा असात तर या प्रॉपर्टीवरती तुमका पाणी सोडूक लागतं. यातला 1 पण रुपया तुमका मिळणार नाही. हे त्यांचं मृत्यूपत्र. हवं तर मी वकिलांका बोलून घेते. ठीक आहे, तुमच्याकडे फक्त आजची रात्र अस. काय तर फायनल ठरवा आणि आमका कळवा. आम्ही येतो. ही तुमची फाईल.
सगळं नीट होतं आता. खूप पॉझिटिव्ह वाटतंय माका. बरोबर आहे तुझं म्हणणं. मलाही तसंच वाटतंय, पण काय आहे माहितीये, अशा लोकांचं मतपरिवर्तन करणं थोडंसं कठीण असतं. पण तू खूप छान बोललीस. सर ते पुढे जाऊन काय करतले त्या काय माहिती नाही, पण निदान त्यांच्या मनात आईचं महत्व कायम राहिलं ना तरी बासा. खरंय तुझं म्हणणं. सरस्वती, आपण कोणावरती प्रेम किंवा माया लादू तर शकत नाही ना. दुर्दैवाने मला माझ्या आईचं प्रेम मिळालं नाही, पण माझ्या मावशीने सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं माझ्यावर. म्हणजे तिची ती कौतुकाची नजर, शाब्बासकीसाठी प्रेमाने पाठीवरती मारलेली थाप, म्हणजे मला खाऊ देण्यासाठी तिचा पदराच्या आत दडवलेला हात, अशा असंख्य गोष्टी आहेत. खरं तर ती कमी शिकलेली होती, पण तिचे संस्कार, तिचं प्रेम हे एखाद्या उच्च शिक्षिताला लाजवेल असं होतं सरस्वती. खरंच आई ही आई असते. हे सगळं फक्त आईच करू शकते. मायेचं दुसरं रूप म्हणजेच आई. तुम्ही दोघं इकडे काय करताय? व्हॉट एव्हर. अरे विशाल, तुला किती कॉल लावले मी, तू फोन का उचलत नाहीयेस? हा, आणि तू मला सांगितलं का नाहीस काय की तू सौदामिनी मॅडमचा मुलगा आहेस? आता सी टेक्निकली त्या माझ्या होणाऱ्या इरा, माझ्या समोर तिचं नाव घ्यायचं नाही, आधीच सांगतोय. सर तुम्ही शांत व्हा. इरा, तू जा ना इसून. ए, तू पण मला सांगणारी तडबत्री? हे बाय, जरा शांत राहा. आतमध्ये कोणतरी इलाय. तुझ्या शिव्यांची बाराखडी आपल्या घरी जाऊन ऐकव. हा, कोण आहे? इरा, मी तुला म्हणाले ना इथे एक माणूस आलाय, त्यांचा नक्कीच प्लॅन आहे काहीतरी. कसला प्लॅन? तू का सांगितलं ना तू जा इसून. मी तुझ्याशी बोलत नाहीये, कळलं? आणि हे तुझं घर नाहीये, माझ्या मैत्रिणीचं घर आहे, कळलं? सारखं निघितून करू नकोस. विशाल, तू मला का नाही सांगितलंस? इरा, इम्पॉसिबल आहेस तू. विशाल वेट. अंकिता, तुका पण कळूक नको काय? हे का कशा घेऊन इलास? है ते का तर डोकाच नाही, तुका तरी कळूक होया ना. दादा, तुला ती बंदूक आठवतीये? आपण पार्ल्याच्या मालवणी जत्रेत गेलो होतो ना, तेव्हा आईने घेऊन दिली होती मला ती. तू खूपच हट्ट केला होतास म्हणून आईने ती घेतली होती. त्या दिवशी आपल्याला पोटभर जेवायला घालून ती मात्र घरी जाऊन कोरडा भातच जेवली होती. हो रे, आज इतकी वर्ष झाली तरी आईने सगळ्या आठवणी जपून ठेवल्या. हो ना, आपले लहानपणीचे सगळे फोटो अजून जपून ठेवलेत तिने. आणि आपण, आपल्याकडे तिचा एकही फोटो नाही ना, कसलीही आठवण. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की यापुढे ती आपल्याला फक्त फोटोत दिसणार आहे रे. दादा, तिने आपल्याला एवढा जीव लावला, एवढं प्रेम केलं आपल्यावर, पण आपण तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आपण तिला फक्त पैसे पाठवत राहील. एकदाही धड तिच्याशी कधी बोललो नाही रे. आई जिवंत असताना आपण आपली चूक ओळखू शकलो असतो ना, तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. पण मला आता दुसरी चूक नाही करायची. दादा, मला प्रॉपर्टी नकोय. मला फक्त माझ्या आईला शेवटचं बघायचंय दादा. अमित, मला सुद्धा नकोय ही प्रॉपर्टी. आता मला फक्त तिचा शेवटचा स्पर्श अनुभवायचा आहे रे. हो,
तिच्या पायाला हात लावून फक्त तिची माफी मागायची आहे. शेवटी या दोघांका त्यांची चूक उमगली. पैशांपेक्षा पण माणूस जास्त महत्वाचा असता या कळला. आता मोकल काकूंची दोन्ही मुलं त्यांना जशी हवीत तशीच मिळणार. तेव्हा रवणाता तुझे खूप खूप उपकार झाले.